हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्स या विषयाचं PYQ ॲनालिसिस। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देसले सरांचे 2 पुस्तकं माझ्याकडे आहेत। तर हे पुस्तक जुनं आहे, याचं न्यू एडिशन आय थिंक आलेलं आहे, 11वी आवृत्ती आलेली आहे। इथे मोदीजींचा फोटो ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये ते दिसतील तुम्हाला, जॉकेटमध्ये। सो ते पुस्तक आहे, मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवला होता आपल्या बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये। आणि डेव्हलपमेंट पार्ट 2 जे पुस्तक आहे ते नवीन आहे। तर या पुस्तकांचा आधार घेऊन तुम्ही तुमचे प्रश्न सगळे सोडवू शकता, सगळी आकडेवारी वगैरे तुम्हाला उपलब्ध होईल या 2 पुस्तकांमध्ये। चला सुरू करूया आपण PYQ ॲनालिसिस। तर पहा, 2016चा जो काही पेपर आहे ना, त्या पेपरमध्ये जास्त प्रश्न नाही आहेत इकॉनॉमिक्सचे। आपण जे काही प्रश्न पाहतोय ते प्रश्न पाहूया आपण 2017 पासून। आता आणखी एक तुम्हाला सांगते की या PDF बद्दल तुम्ही बरेच प्रश्न विचारता, तर याची PDF, ह्या सगळ्या पेपरची PDF फक्त 23चा त्याच्यामध्ये नाही आहे, 23चा मी सेपरेटली ॲड करेल तो PDF। तर ती PDF मी आपल्या ड्रीम MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे, त्यासोबत कंबाईनची सुद्धा टाकलेली आहे। 17 पासून तर 23 पर्यंतची ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता। तर आपण चालू करूया 2017 पासून। तर हा आहे आपला 2017चा पेपर आणि पाहत आहोत आपण इकॉनॉमिक्स, प्रश्न क्रमांक 36 पासून आपल्याला त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स दिसतंय। 16चं जर का थोडक्यात तुम्हाला दाखवायचं असेल तर मी दाखवून देते। पहा, 4 ते 5च प्रश्न 16च्या पेपरमध्ये आहेत, तेही तुम्हाला दाखवून देते। तर पहा, इथे एक प्रश्न दिसतोय आपल्याला। इथे 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुटनलँड अहवालाचे शीर्षक कोणते होते? त्यानंतर इथे बँकिंगवरती एक प्रश्न दिसतोय, IDBI, IIBI, ICICI आणि IFCI या बँकांबद्दल त्यांची मांडणी, स्थापना जशी झाली तशी करा म्हणून प्रश्न आहे। सो बँकिंग प्रणालीवरती प्रश्न आहे। पुढे तुम्हाला बँकिंगवरती प्रश्न दिसतील का, म्हणजे थोडा पॅटर्न चेंज आहे आणि याच्यामध्ये 4-5च प्रश्न आहेत बरं। त्याच्यानंतर पुढचा इथे आहे सूतकताईचा, खालीलपैकी कोणते काम सूत कापडांच्या गिरण्यांमध्ये समाविष्ट होत नाही? तर सरकी काढणे हे काम त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही, हे जिनिंगमध्ये होणारं काम आहे, जिनिंग प्रेसिंगमध्ये। त्याच्यानंतर 1991 वरच्या इकॉनॉमिक क्रिसिसवरती इथे प्रश्न विचारलेला आहे। सो ही नेमकी का झाली होती असा तिथे प्रश्न आहे। सो याचं तुम्ही गुगल जर केलं तर मस्त त्याची माहिती येते तुम्हाला। हा प्रश्न आहे एक। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयकर भरण्याची क्षमता, इथे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। तर आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो, असं एक विधान याच्यामध्ये दिलेलं आहे आणि याच्यापैकी कोणतं योग्य विधान आहे असं विचारलेलं आहे। आणि इथे लोकसंख्यावरती आपल्याला 2 प्रश्न दिसत आहेत। एक आहे पहा, 2001 ते 2011च्या दरम्यान दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? आणि पुढचा आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत। तर लोकसंख्या हा टॉपिक पुढे कॅरी ऑन आपल्याला दिसतोय आणि हा टॉपिक तुम्हाला न चुकता करायचा आहे, भूगोलासाठीही आणि आपल्या इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा। चालू करूया आपण आता 2017चं प्रश्न क्रमांक 36 पासून। तर हे छोटंसं होतं म्हणून मी ते काही लिहिलं नाही, लिहिलं होतं ॲक्च्युली, पण ते पेजच मला नाही मिळत आहे त्यामुळे मी ते नाही दाखवलं। तर तुम्ही ते शॉर्टमध्ये लिहू शकता, बँकिंग वगैरे, आपलं लोकसंख्या आणि इतर तर आता पहा, 2017 प्रश्न क्रमांक 36 पासून इकॉनॉमिक्स स्टार्ट होते। येस, प्रश्न क्रमांक 36 पहा काय आहे। भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या? तुम्हाला माहिती आहे आधी नियोजनाच्या मार्फत आपल्या देशामध्ये काय काय 5 वर्षात सुधारणा करायच्या आहेत वगैरे गोष्टी ठरवल्या जायच्या आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावरती वर्क व्हायचं। पण आता नीती आयोग आलेला आहे आणि नियोजन आयोग किंवा जे पंचवार्षिक योजना होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत, परंतु आधी त्याच्यावर प्रश्न होते आणि आताही कदाचित आपल्याला त्याच्यावरती प्रश्न दिसतील। आपल्याला ॲनालिसिसमधून पुढे कळेलच, 23चं पाहू आपण तेव्हा, किंवा मग नीती आयोगावर प्रश्न ॲड झालेले असतील। परंतु आधीचं जेव्हा आपण ॲनालिसिस पाहतोय तर आपल्याला ते नियोजन आयोग वगैरे किंवा 5 इयर्स प्लॅन जे आहे ते करणं मस्ट आहे, कारण की एक शेवटी तो म्हणजे काय तर इतिहासच आहे इकॉनॉमिक्सचा आणि ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती भरपूर प्रश्न तुम्हाला आपल्या पुढे दिसतील। तर सुरुवातीला या पेपरमध्ये पाहूया 17च्या, इथे नियोजनावरती आपल्याला प्रश्न दिसत आहे। मग याच्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे, विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता देणे,
किंवा प्राधान्य देणे, भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर, अशा प्रकारचा प्रश्न दिसतोय. सो हे नियोजनाच्या आपण पार्श्वभूमी म्हणू शकतो. त्या अनुषंगाने इथे आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतोय. पुढचा प्रश्न पहा, अतिशय सोपा असा आहे. योजना अवकाश. तर हे ज्यांनी पंचवार्षिक योजना पाहिलेल्या असतील तर त्यांना याचा आन्सर येणारच आहे. 3 वर्ष सुट्टी दिली होती, योजना सुट्टी किंवा योजना अवकाश तसं त्याला म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न दिसतोय दारिद्र्यावरती. MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ज्याचे 3 आयाम आहेत. तर त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, 20 म्हणजे खाली दिलेलं आहे कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक. तर याचं आपल्याला इथे उत्तर विचारलेलं आहे. ऑप्शन अ त्याचं उत्तर आहे. सो हा टॉपिक मी माझ्या चॅनलवरती घेतलेला सुद्धा आहे. इकॉनॉमिक्सचे जर तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले तर असा घेतलेला आहे की तो तिथेच तुमच्या पाठ होईल. ते 10 आयाम तुम्हाला रटण्याची आवश्यकताही पडणार नाही, असे मी हे इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स घेतलेले आहेत आणि पुन्हा मी घेईल पण, जर वेळ मिळाला तर घेईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिसतो LPG. आता LPG पाहून अनेकांना कदाचित आपल्या सिलेंडरची आठवण होईल घरच्या, पण हे इकॉनॉमिक्समधलं LPG आहे. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर त्याचा लॉंग फॉर्मच विचारला होता. तर हे कधी चालू झालं, म्हणजे हे धोरण कधी स्वीकारलं, याचं सगळं काही तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. इथे फक्त त्यांनी त्याचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलाय. पुढेही याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसणार आहे. पुढचा प्रश्न अगेन 12व्या पंचवार्षिक योजनेवरती विचारलेला आहे. याच्यामध्ये संकल्पना विचारलेली आहे. तर पहा काय काय दिसतंय तुम्हाला. मग नियोजन म्हणजेच पंचवार्षिक योजनाच एक प्रकारे. त्यानंतर परत पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, MPI, LPGचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. 12वी योजनेचं संकल्पना विचारलेली आहे. आता परत पहा दारिद्र्यावरती प्रश्न दिसतोय तुम्हाला. आणि हा टॉपिक किंवा हा जो काही दारिद्र्याचा प्रश्न आहे, येस पहा, सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्याकरिता तज्ज्ञ समितीचा अहवाल रिकामी जागा यांनी सादर केला. तर 2009ची तुम्हाला माहिती असेल कदाचित तेंडुलकर समिती आहे. सुरेश तेंडुलकर यांची जी समिती होती त्याच्यामार्फत 2009 मध्ये, आता त्याच्यावरती बरेचसे प्रश्न कंबाईनमध्ये सुद्धा आहेत. दारिद्र्य जर तुम्ही टॉपिक घेतला तर त्यामध्ये असणाऱ्या समित्या, त्याचे निर्देशांक, विविध त्याचे आयाम, किती त्याचा कुठून ते दरिद्री होतात नाही होतात, जे आता आपण हा प्रश्न पाहिला तर हे MPIचा. तर ह्या गोष्टी तिथं पाहणं आवश्यक आहे. हे टॉपिक जे आहेत ते किचकट आहेत पण खूप म्हणजे वारंवार त्याच्यावरती आपल्याला पुढे प्रश्न रिपीट झालेले दिसतील, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे दारिद्र्यमधले सगळ्या समित्या आपल्याला तिथे करायच्याच आहेत. मग आता याच्यामध्ये 4 समित्यांची नावं दिसत आहेत ना आपल्याला, ॲटलिस्ट ह्या तरी तुमच्या तारखेसहित त्यांची आकडेवारी सगळं तुम्हाला तिथे आलं पाहिजे. तेंडुलकर समिती आहे, केळकर समिती आहे, अशोक सेनगुप्ता आहे आणि D सुब्बाराव आहे. ज्या समित्यांचे नावं PYQ मध्ये रिफ्लेक्ट होत आहेत त्या तुमच्या व्यवस्थित असल्या पाहिजे आकडेवारी सहित. आता याच्यात लेटेस्ट आकडेवारी राहील का? अजिबात राहणार नाही, कारण कधीची समिती आहे 2009ची. त्यामुळे तेव्हाची जी आकडेवारी होती तीच तुम्हाला तिथे पाठ करायची आहे. लेटेस्ट असणार कसं. नेक्स्ट आहे पहा, लोकसांख्यिकी लाभांश यामुळे मिळतो. तर लोकसंख्यावरती किंवा लोकसांख्यिकीवरती, जनसांख्यिकीवरती ते आपल्याला प्रश्न दिसतोय. पुढचा परत पहा, 11व्या योजनेची संकल्पना इथे विचारलेली आहे. 12वीची संकल्पना विचारली, 11वीची विचारली. म्हणजे किती वेळा पंचवार्षिक योजनावरती प्रश्न दिसतोय पहा. पुढचा महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000. आणि पुढे सुद्धा त्याच्यावरती पुढच्या वर्षीच पहा तुम्हाला, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 17च्या नंतरच्या वर्षी त्याच्यावरती प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन कशावरती आहे पहा, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली. सो हे तिथे विचारलेलं आहे. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या कधी कधी झालेल्या आहेत. संपत्ती विवरण योजना कधी आली, निश्चलीकरण कधी झालं, जनधन योजना कधी झाली, तर ते तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे. ओके, जनधन योजना तर तशी करंटसाठीही महत्त्वाची आहेच. त्याच्यानंतर परत पुढचा प्रश्न आहे पहा, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 अंतर्गत पुढील उद्दिष्टे समाविष्ट केली. तर हा सुद्धा जो प्रश्न आहे, येस कुठला घेतलाय आपण, कुळ कायदा.
तर याच्यावरती प्रश्न आहे पहा. कदाचित हा प्रश्न जो आहे तुम्हाला आपल्या याच्यामध्येच दिसेल, दारिद्र्य वगैरेच्या टॉपिकमध्ये किंवा शहरी दारिद्र्य याच्यावरतीच दिसेल. तर हा प्रश्न तुम्हाला चेक करावा लागेल. याचा टॉपिक मला एक्झॅक्ट तुम्हाला सांगता येत नाही आहे. पुढचा प्रश्न, शहरीकरण आणि आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. विकासमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये कदाचित हे तुम्हाला टॉपिक दिसतील. मी या 2 टॉपिकचे तुम्हाला सांगेल. एखादा आपण व्हिडिओ जर घेतला इकॉनॉमिक्सचा तर त्यामध्ये. त्याच्यानंतर हे दोनही प्रश्न. ओके. त्यानंतर शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत? तर विकास किंवा शहरीकरण यातलेच हे 2 टॉपिक आहेत. तर हे टॉपिकचे या 2 प्रश्नांचे टॉपिक मी तुम्हाला सांगेल. आता पहा, तुम्हाला मी जे PYQ ॲनालिसिस देते याच्यावरती बऱ्याचशा जणांना असं वाटतं की एवढंच केलं की झालं का, किंवा मेन्सचं करायचं का? तुमच्याकडे वेळ 4 महिने आहे आणि रात्र थोडी आणि खूप सारे कामं आपल्याकडे, असं म्हणू शकतो आपण ती म्हण. पण होत नाही असंही काही नाही, होऊ शकतं. तुम्हाला आता मी जे व्हिडिओ टाकला होता पहा पहिला आपल्या करंटचा, तेव्हा त्याच्यावर 40 पेजेस माझ्याकडून म्हटलं गेलं आणि त्याच्यावर एवढं 1-2 जणांनी असं म्हणतात की 40 पेजेस वाचले तर मग दुसरा अभ्यास होईल का? आज एका मुलीची कमेंट आहे. तर पहा, मी काय आकडा तुम्हाला सांगत नाही आहे. तुम्हाला 10 वाचायचे 10 वाचा, नचल वाचायचं नका वाचू. तर तुम्हाला सांगायचा उद्देश हा होता की ठरवून वाचा, त्याशिवाय होत नाही. टॉपिक लिहून वाचा, त्याशिवाय होत नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही जर का 20 पेजेस, 15 पेजेस, 30 पेजेस, 40 पेजेस एका दिवशी ठरवले, समजा तुम्ही 40 पेजेस ठरवले, तुमचे 2 तासाचे 3 तास जात असतील, मग पुस्तकही तितक्या लवकर खतम होईल ना. आणि तुम्ही एखाद्या दिवशी 8 ते 10 तास अभ्यास केलेला आहे का? ज्यांनी ती कमेंट केली आहे त्यांनी, तुम्ही ज्या दिवशी 8 ते 10 तास अभ्यास कराल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तेवढ्या 8-10 तासांमध्ये किती सारा पोर्शन कव्हर होतो. नुसतं एकच 4 घंटे नाही लागत एक 40 पेजेस वाचायला. 5 मिनिटाचं एक पेज पकडून ते तुम्ही ते वाचू शकता. त्यामुळे अशा कमेंट करताना थोडा विचार करत जा की आपण MPSCची राज्यसेवा देतोय, तितकी मॅच्युरिटी जर आपल्यामध्ये नसेल तर काही होणार नाही. कारण ही जी काही एक्झाम आहे ना, हे ओव्हरऑल तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. त्यामुळे थोडंसं तिथे जाऊ द्या, ते काय आपला टॉपिक नाही आजचा. तर पुढचा प्रश्न पहा, कुळ कायद्यावरती प्रश्न आहे. याच्यावरती आणखी पुढेही प्रश्न आहेत. जमीन सुधारणामध्ये हा टॉपिक येतो. सो हा कुळ कायद्यावरती प्रश्न आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर DBT, हे DBTचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, बँकिंगशी रिलेटेड. आणि परत इथे ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना, सो हा शाश्वत विकासची आपण घेऊ शकतो. तर त्याच्यावरती इथे आपल्याला प्रश्न दिसत आहे, कधी सुरू झालं म्हणून. तर एवढे प्रश्न आहेत पहा, जवळपास 13, आणि हे 2 असे 15 प्रश्न आहेत 2017च्या इकॉनॉमिक्समध्ये. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे इतकं काही कठीण नाही आहे. याचे जर तुम्ही प्रश्न पाहिले ना, आणि इकॉनॉमिक्स जर तुम्ही चांगल्या रीतीने इंटरेस्ट घेऊन समजून घेतलं, तर इकॉनॉमिक्सबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की आपण टॉपिक वाचतो की त्यानंतर प्रश्न टॅकल करताना पेपरमध्ये कन्फ्युजन होतं. आता असा प्रश्न आला तुम्हाला, जसं 10वी 8वी 9वी मध्ये राहायचं तसं कसं असेल, रिकामी जागान तो शब्द पाठात दिलेला आहे तसंच्या तसं वाक्य, असं असणार नाही. इथे तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घेऊन इम्प्लिमेंटेशन करून पेपर सोडवावे लागणार आहेत. आणि ती क्वालिटी तेव्हाच बिल्ड होईल जेव्हा आपला तिथे सगळा अभ्यास जो काय आहे तो झालेला असेल. ओके. सो पुढे जाऊया आपण 2018च्या PYQ ॲनालिसिसवरती. 18मध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न दिसत आहेत. सो पाहूया आपण 21वा प्रश्न कशावरती आहे. पहिलाच प्रश्न, सेकंड जी काही पंचवार्षिक योजना होती त्याच्यावरती आहे की तो जो लोहपोलाद कारखाना सुरू झाला होता तो कुठं सुरू करण्यात आला नव्हता, असं विचारलेलं आहे. त्यानंतर किंमतवाढ, पतनिर्मिती, किंमतवाढीस कारणीभूत कोणते घटक आहेत, असा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 इथे कॉन्सेप्ट दिसत आहेत, किंमतवाढ आणि पतनिर्मिती. तर त्या 2 काय कॉन्सेप्ट आहेत त्या तिथे समजून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही, असं विचारलेलं आहे. तर नाही तर कुठल्या टॉपिकमध्ये येतं, ते दारिद्र्यामध्येच येतं. त्यानंतर पुढचा सुद्धा प्रश्न आहे पहा, सोपा असा प्रश्न आहे, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो. म्हणजे हे 2 दारिद्र्याचे टाईप आहेत, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य.
तर याची तुम्हाला इथे व्याख्या विचारलेली आहेत. हे कोणतं आहे? निरपेक्ष दारिद्र्याची व्याख्या आहे. किमान जीवनावश्यक गरजाही जर पूर्ण होत नसतील तर त्या व्यक्तीला किंवा ते निरपेक्ष दारिद्र्य आहे. आणि सापेक्ष याचं मी तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगू का? पेक्ष इथे दिसतो ना, पेक्ष म्हणजे याच्यामध्ये याच्यापेक्षा तो गरीब, त्याच्यापेक्षा हा श्रीमंत, अशा प्रकारे तुलना जिथे असते ते असते सापेक्ष दारिद्र्य. आणि जिथे किमान अन्न वस्त्र निवारा यासारख्याही गरजा पूर्ण होत नाहीत तर ते असतं निरपेक्ष दारिद्र्य. इथेच तुमच्या दोन व्याख्या. काय लक्षात ठेवायची गरज आहे का याच्यात पाठ करायची? असं असतं की काय काय गोष्टी तुमच्या अशाही लक्षात राहू शकतात. सो आपण पाहूया ते वेळ मिळाला तर इकॉनॉमिक्स. पुढचा प्रश्न आहे पहा. तर मग आपल्याला इथे दारिद्र्याचे प्रकार, इथे दारिद्र्यासाठी कारणीभूत घटक कोणते ते विचारलंय. पुढचा आहे पहा अन्न सुरक्षा कायदा 2013 आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यावरती इथे प्रश्न दिसतोय. त्यानंतर भारतीय जनगणना म्हणजेच आपल्याला लोकसंख्यावरती दिसतोय. याच्यामध्ये काय आहे की जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे असं तिथे विचारलेलं आहे, कंपॅरिझन. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय पहा लोकसंख्या धोरणावरती आहे. आधीच्या वर्षी होता 2000 वरती. आता इथे विचारलं की कोणत्या धोरणांतर्गत जे काही विवाहाचं वय आहे ते 21 वर्ष केलं होतं आणि स्त्रियांचं 18 वर्ष केलं होतं. तर इथे खाली 4 ऑप्शन आहेत. या चारही लोकसंख्या धोरणातल्या तरतुदी तुम्हाला तिथे माहिती पाहिजे. 76चं, 77चं, 2000चं आणि 2001 ते 2026 पर्यंतचं. सो हे सगळं तुम्हाला तिथे माहिती पाहिजे. पुढचं आहे पहा सामाजिक सुरक्षा या उद्देशाने खालीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू केलेले आहेत. तर या तीनही कार्यक्रमाची तिथे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचं आहे हरित राष्ट्रीय उत्पन्न GNI मापनाशी खालीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत. सो GNI काय आहे ते तुम्हाला तिथे माहीत करून घ्यायचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पुन्हा रिपीट होणारा टॉपिक म्हणजे सहस्त्रक विकास उद्दिष्ट लक्ष MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स पूर्णच्या पूर्ण तोंडपाठ करायचे आहेत. ओके, हे सांगते तेवढं करा, तोंडपाठ करायचं आहे. महिला व बालकल्याण योजनांमध्ये तुम्हाला प्रश्न पहा किती वेळा दिसताल पुढे. मी का सांगते तोंडपाठ करा, रिपीट क्वेश्चन आहेत म्हणून. महिला बालकल्याण योजना विचारलेल्या आहेत. पुढीलपैकी कोणत्या योजनाचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. मग होतो सगळ्या तुम्हाला माहीत करून घ्यायच्या आहेत. या योजनेच्या अंतर्गत काय काय आहे ते पाहायचं आहे. जास्त काही मोठ्याला त्या योजना नाही आहेत, थोडक्यात आहेत. पुढचं आहे पहा दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. याचं कारण विचारले. कशाचा प्रश्न आहे? दारिद्र्य. त्याच्यानंतरचा पुढचा योजना आहे पहा पुढचा प्रश्न आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक विचारलेला आहे. अगेन आपल्याला दारिद्र्यावरतीच तो प्रश्न दिसतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा शीरगणनात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरांमध्ये आता लक्षात घ्या असे प्रश्न आहेत जे तुम्ही समजा काहीच अभ्यास नाही केलाय आणि तुम्ही पेपरला गेलात आणि हा एकच प्रश्न तुम्हाला म्हटलं की सोडवा आणि पास व्हा, तुम्ही कलेक्टर व्हाल. त्याचा अंदाज लावून तुम्ही सोडवू शकत नाही का? याच्यामध्ये काय गरज आहे सांगा जास्त अक्कल असण्याची. शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. काय विचारलेलं आहे आता? शीरगणनात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरांमध्ये शहर अनुसंधान संरचना नसतात, आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात. लोक वाढले की सुविधा असतील का? ऑब्व्हियसली असणार नाहीत. सो असे काही प्रश्न असे टॅकल करता येतात. आता पुढचा शेवटचा प्रश्न आहे पहा 12व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट इथे विचारलेले आहे. पहा पंचवार्षिक योजना किती वेळा रिपीट झालेल्या आहेत 2017 मध्ये 18 मध्ये. आता 19चा आपण एक प्लॅन पाहूया. 19 मध्ये नेमकं काय झालेलं आहे. आता हे असं तुम्हाला मी साईडला ठेवून दाखवते. मी तीनच याचं केलंय आज. मी तेच तुम्हाला दाखवेल कारण पॉलिटी सध्या आपल्या रडारवर आहे म्हणून. आणि तसंही आज थोडा अभ्यास कमी झाला. नेक्स्ट आहे पहा तुम्हाला 3 याचं जर का दाखवलं तर इथे आणि इथे आणि इथे तुम्हाला काय सारखं दिसतंय पहा MDG SGD इथे दिसतंय, LPG इथे दिसतंय, LPG इथे दिसतंय. त्यानंतर दारिद्र्य आणि इकडेही दारिद्र्य आहेच. सगळीकडे दारिद्र्य आहे म्हणून दारिद्र्य तसंही सगळीकडे आहे आणि पेपरमध्येही सगळीकडे दारिद्र्य आहे. त्यामुळे अकलेचं दारिद्र्य ठेवायचं नाही आहे दारिद्र्य या टॉपिकच्या बाबतीत. ओके, सो अशा प्रकारे टॉपिक रिपीट होत आहेत. WPI विचारले, कुठे MPI विचारते, कुठे WPI विचारते. त्यामुळे सगळे करायचे ना, काय हरकत आहे. आणि ते काही एवढे मस्त इंटरेस्टिंग असे टॉपिक आहेत ना, मी तुम्हाला एखाद दिवशी दाखवेल. जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांना माहिती नाही आपले शिकवण्याची पद्धत, तुम्हाला मी खरंच दाखवेल. इकॉनॉमिक्स आपण कसं घेतलं होतं ते आणि ते तेव्हाच्या तेव्हा घेतलेलं लक्षात राहतं. सो आपण पाहूया आता
2019 प्रश्न क्रमांक 86 पासून आपल्याला इकॉनॉमिक्स दिसतंय. आधी थोडे प्रश्न कमी आहेत 16 मध्ये, नंतर आता 15-15 प्रश्न ॲव्हरेज दिसतच आहेत आपल्याला, त्यामुळे आपल्याला ते करणं आवश्यक आहे. येस, 2018चाच प्रश्न आहे पहा. करंट मुळे आलेला असेल कदाचित. 19चा पेपर आहे आणि विचारलंय की 18 मध्ये अर्थशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालं, ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले. जसं आपण पॉलिटीचं तुम्हाला सांगितलं होतं मी, तसंच पहा प्रत्येक विषयाचं करंटशी सांगड घालून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता हे करंटमध्येही आपण घेऊ शकतो आणि इकॉनॉमिक्समध्येही घेऊ शकतो, असा इथे प्रश्न विचारलेला आहे 2018च्या अर्थशास्त्राच्या नोबेलवरती. पुढचा प्रश्न आहे दारिद्र्याच्या संकल्पनावरती. कशावर आहे? परत समित्यांवर प्रश्न आहे. तिथे समित्या केल्या असत्या तर इथे त्या झाल्या असत्या. किती आहे तिथं? जागतिक बँकेची संकल्पना विचारले, श्री गौरव दत्त, लकडवाला समिती आहे 1993 आणि दांडेकर आणि डॉक्टर रथ यांची समिती आहे. सो ह्या 4 आधी आलेल्या 4 सगळ्याच करायच्या आहेत, काही कठीण नाही आहेत त्या. खूप मस्त आहे. इतिहास लक्षात येईल तुमचा की कशा प्रकारे दारिद्र्य आधीच्या काळामध्ये मोजत होते. तर एक कॅल्क्युलेटिव्ह अशी मस्त संकल्पना आहे ती. त्यानंतर इथे WPI वरती प्रश्न दिसतोय. घाऊक किंमत निर्देशांक विचारलेला आहे. होलसेल प्राइस इंडेक्स त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्यानंतर PDOजा परत आले ना, तिकडे आहे तिकडे आहेत, सगळीकडे आहे, दारिद्र्यच दारिद्र्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे? सर्व समावेशक वृद्धी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तो टॉपिक आपल्याला करायचा आहे. वाढ व विकास. त्यानंतर योजना काळातील परत योजनेवरती प्रश्न आहे पहा. योजना काळ 1951 ते 2011 त्याच्या संदर्भातला इथे हा प्रश्न आहे. त्यानंतर खालीलपैकी सहस्त्रक विकास ध्येय नाही, कशावरती प्रश्न आहे मग? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. त्याच्यानंतर GII वरती प्रश्न आहे दिसतोय. त्यानंतर परत योजना आहे तिथे 4 विचारलेल्या. नई रोशनी, शिका व कमवा, पढो परदेस, नई मंजिल, या 4 योजनांबद्दल आपल्याला माहिती तिथे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जून 2012 रिओ 20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास कशावरती आहे? SGD वरती. SGD लिहिलं गेलं आहे, हे SDG आहे हे. ओके, SDG वरती, MDG आणि SDG. नेक्स्ट आहे 2011 जनगणना लोकसंख्यावरती प्रश्न. परत 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमान एकामी जागा या वेळेच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणलेले आहे असं विचारलेलं आहे. LPG वरती प्रश्न आहे. त्यानंतर 11व्या योजनेवरती तिथे आपल्याला प्रश्न दिसतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वित्तीय सर्वसमावेशकतावरती प्रश्न दिसतोय. प्रधानमंत्री जनधन योजना आधीही विचारली होती, आत्ताही विचारली आहे, ती 14 मधली योजना आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे कुळ कायदा जो आपण पाहिला होता, तसंच हे जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, सो त्याच्याशी संदर्भात आहे. तर या 4ही गोष्टी तुम्हाला तिथे जाणून घेणं आवश्यक आहे. तर हे असतं मित्रांनो PYQ ॲनालिसिस. आपल्याला नुसतं ओरड करून चालणार नाही, या गोष्टी तुम्हाला फास्ट करायच्या आहेत, स्वतःही पाहायचं आहे. आता मी तुम्हाला 19 पर्यंत दिलंय, 20, 21, 22, 23 आय विल ट्राय की एकाच व्हिडिओमध्ये ते कंप्लीट होईल. फास्टमध्ये आपण घेऊया. शेवटी आपल्याला हे करूनही अभ्यास करणं आवश्यक आहे. हे जे पुस्तक आहे ना पार्ट 2चं बरेचसे विद्यार्थी घेत नसतील, परंतु जर शक्य असेल तर पहा, कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या तुम्हाला तिथे करणं आवश्यक आहे. हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर हे तरी टॉपिक नाही केले तर चालेल. हा पहिला टॉपिक जो आहे आर्थिक व सामाजिक विकास तो करायचा आहे. त्याच्यानंतर हा चौथा टॉपिक आहे सामाजिक क्षेत्र सुधारणा आहे, शाश्वत विकास आहे, याच्यामधलं हे MDG आणि SDG आहेत, हे आपल्याला पाठ करायचे आहेत. सो असं टॉपिक आहेत महत्त्वाचे ज्याच्यामधले करायचे आहेत. सो तुम्ही शक्य असेल तर पुस्तक घ्या, 2-3 मिळून घ्या आणि तेवढं टॉपिकच्या झेरॉक्स काय करता येईल ते करा, काय करायचं ते करा, पण शेवटी अभ्यास झाला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. सो थांबूया आजच्या पुरतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. PYQ घेऊया आपण 20 पासून तर 23 पर्यंतचे, आणि त्याच्यानंतर मग मी कंबाईनचं सुरू करेल. कंबाईनची बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे की असंच ॲनालिसिस आम्हाला PYQचं करून द्या म्हणून, तर आपण ते घेऊया. आणि तुम्ही दाखवलेल्या सपोर्टबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळेच मी हे व्हिडिओज जे आहे ते कंटिन्यू करते, नाहीतर मी ते केलेच नसते, आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हावा अशीच माझी इच्छा आहे. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.